नमस्कार. आजचा विषय आहे टी. शुद्ध मराठी भाषेमध्ये चहा. महत्वाचा घटक आपल्या रोजच्या दिनक्रमाचा. सकाळी उठल्यानंतर पहिला जर काही लागत असेल तर चहा. सगळ्यांनाच आवडेल, बहुतांश लोकांना आवडच आहे चहाची. बरोबर आहे. काही नाही तर अगदी सकाळी उठले म्हणजे बेट्टी लागतो, तोंड न धुता चहा लागतो. एवढा महत्वाचा घटक आपल्या जीवनाशी बनलेला आहे. खरंच तो चहा चांगला आहे का वाईट हा वेगळा मुद्दा आहे. मला सांगा, लहानाचे मोठे झालो, चहा पीत पीत मोठे झालो, खरंच चहा इतका वाईट असेल का? मग त्याचं सेवन सारखं आहे ना, तो प्रॉब्लेमॅटिक आहे. तिकडे प्रॉब्लेम्स आहेत ते वाईट. चहा असो कॉफी असो, महत्वाचा घटक म्हणजे कॅफिन. खूप कमी प्रमाणात असतं, खूप काही जास्त प्रमाणात नसतं कॅफिन. पण कॅफिनमुळे काय होतं माहिती का, नर्वस सिस्टमला ऍक्टिव्हेशन होतं, आपण फोकस्ड होतो, रिफ्रेश होऊन जातो आणि आपल्याला ताजंतवानं वाटतं. म्हणून आपण हा चहा घेतो. आता मुळात चहाचे पण इतके प्रकार आहेत ना, ते मी नंतर सोयीस्कर प्रमाणे तुम्हाला मी सांगेन. बरोबर आहे. पण मुळात चहा घेतो का आपण? रिफ्रेश होण्यासाठी. बऱ्याचशा वेळी आपलं डोकं दुखतं, आपण थकलेलो असतो आणि आपण एक कप चहा घेतो आणि सगळं ओके होऊन जातं. दिवसातून 1 किंवा 2 कप चहा प्यायलात ना तर तितकंसं काही फरक पडत नाही. पण काही लोकांना दिवसाला 10-10, 12-12 कप चहा प्यायची सवय असते. ही जी सवय आहे ना, या सवयी वाईट आहे. अर्थात ते अशी चूक आहे, मुद्दामून पितात असं नाही. डॉक्टरांचं कामच असं आहे ना की प्रत्येक क्लायंट बरोबर बसावं लागतं, त्यामुळे थोडा थोडा चहा होतोच. हा जो थोडा थोडा करून 10 ते 12 कप चहा होतो ना, हा प्रॉब्लेमॅटिक आहे. चहा प्यायल्यानंतर नक्की काय होतं तुम्हाला सांगतो. नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होतात, आपल्याला ताजंतवानं वाटतं, आपण रिफ्रेश होतो, परत जोमाने कामाला सुरुवात करतो. हे कसं होतं आणि कधी होतं? एखादा कप चहा प्यायल्यानंतर. पण ज्यावेळी नीट समजून घ्या, ज्यावेळी 10-12 कप चहा पितो ना आपण, ज्या सिम्पटम्स साठी चहा घेतला होता, परत ते सिम्पटम्स दिसायला लागतात. म्हणजे जो लिथार्जिकपणा, आळस झटकण्यासाठी चहा घेतला होता ना, ते सिम्पटम्स परत दिसायला लागतात. म्हणून मी म्हणतो, सारखं चहा घेणं योग्य नाही. बरं, अल्टरनेटिव्ह सोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्हाला सांगतो, एक ग्रीन टी म्हणून बाजारात आलेलं आहे. डायजेस्टिव्ह सिस्टमला, ब्रेन ऍक्टिव्हिटीसाठी खूप चांगलं मानलं जातं. त्याच्यात PGCG नावाचं एक पॉलिफेनॉल असतं आणि ते एक अँटीऑक्सिडंट म्हणून बघितलं. असे चहाचे वेगवेगळे प्रकार सांगितले ना, जवळजवळ 300-350 प्रकार चहाचे, जास्त पण कमी नाही. काही हर्बल टी म्हणून पण घेतात. छातीचे वगैरे काही आजार असतील, साधारणचे आजार जिथे औषध उपचाराची गरज नाहीये आणि आपल्याला साधारण सर्दी खोकला झाला तर हर्बल टी वगैरे चांगले. त्याच्यामध्ये कॅफिनचं प्रमाण तितकंसं काही नसतं. ब्लॅक टी म्हणून पण येते, याचा पण वापर करू शकतो. पोटासाठी आल्याचा चहा वापर करू शकतो. डायजेशनसाठी हे होतो. असे अनेक प्रकारचे चहा आहेत. काय माहिती हा व्हिडिओ का केला माहितीये का? चहा वाईट नाहीये, वारंवार चहा पिणं एक वाईट प्रकार होऊ शकतो, म्हणून हा व्हिडिओ केला. चहा घ्यायला काही हरकत नाहीये. दिवसातून 1 किंवा 2 छोटे कप सारखं चहा पिण्याची सवय लागू नका. धन्यवाद.